नाही ना. Hey guys, there is something issue. Aniket is unable to join with me. उसका मैसेज आया है बट पता नहीं चल रहा है कि क्या प्रॉब्लम है. आई एम इनवाइटिंग हिम अगेन एंड अगेन. Aniket, can you try once again? Yes, I think we got him. Yes, Finally, finally. we are here, guys. किती वेळापासून आपण ट्राय करत होतो टू गेट जॉईन फॉर द इंस्टाग्राम आणि फायनली वी Yes. आर टू गेट जॉईन. एक मिनिट हं. एक मिनिट 1 minute चेतन. ओके. No problem. Like. काय होतं. अनिकेत भाई फिल्टर चेंज करो. येस येस वही हो रहा है. ठीक आहे. सो फायनली वी आर हिअर विथ मिस्टर चेतन ठोले. खूप प्रयत्न करत होतो आपण खूप वेळापासून टू गेट जॉईन फॉर द इंस्टाग्राम एंड वी वर अनेबल टू जॉइन. आई डोंट नो व्हाट इशू वाज देयर ऑन माय अकाउंट. सो आई कॉल चेतन कि यार आप आपके अकाउंट पे ऑनलाइन आ जाओ, फिर वी विल सी लाइव वहां पे आते कैसे आएंगे. तो आई विल जस्ट रिपीट व्हाट आई टॉक्ड बिफोर ऑन माय इंस्टाग्राम आईडी. चेतन, इशू व्हाट द मेन Yes. इशू इन इंडियन डाइट इज. हम सुबह उठते मस्त आपल्याला पोहे पाहिजे. वी हैव पराठा इन आवर डाइट, मस्त दही सोबत. उसके बाद रहती है चाय. चाय पीना इज मस्ट. Yes. चाय के बिना दिन चालू नहीं होता है. उसके बाद दोपहर में हम जब जाते 3 पोळ्या वरण भात भाजी पोळी पोट भरून माणूस खातात. वी आर गेट बॅक टू वर्क. आफ्टर दॅट इन द इव्हिनिंग वापस एकदा समोसा काहीतरी होऊन जातो फ्रेंड्स सोबत. देन आफ्टर Yes. दॅट रात्री पोट भरून जेवण होऊन जातो. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू फॉलो डाईट. डाईट फॉलो करायला गेलं तर 1 का 2 दिवस वी फॉलो व्हेरी सिन्सिअरली. वी डोंट ड्रिंक टी. वी हॅव हेल्दी फूड्स, ड्राय फ्रुट्स, everything we have very nicely, but over the period of time we are unable to follow it. And we see various things on the reels right now, before and after photos, the main transformation photos. After seeing that, Yes. we have temptation कि यार we can we do like that, की पहिले असे होतो नंतर असे झालं. असं होऊ शकतं का रिअली, हे आपण आपल्याला तुमच्याकडून Yes. बघायचं आज. आफ्टर दॅट वेरियस मतलब माय फ्रेंड्स आर व्हेजिटेरियन. मेन इश्यू तर त्यांना असं वाटतं की यार अंडे खावंच लागतात, नॉनव्हेज खावंच लागतं फॉर प्रोटीन डाईट. सो इज देअर एनिथिंग इन व्हेज डाईट ऑल्सो वगैरे ते. Yes. त्याच्यानंतर डाऊट असे असतात मुलांना की वी हॅव टू गो टू जिम, वी हॅव टू लिफ्ट डम्बल्स, मस्त डम्बल्स वगैरे. तीच फिटनेस असते का, हे आपल्याला एक जाणून घ्यायचंय तुझ्याकडनं, की जिमला जाणं डम्बेल्स उचलणं हीच एक फिटनेस असते का. त्याच्यानंतर खूप असे प्रश्न आहेत जे आपण बघूयात, कारण आपलं फर्स्ट लाईव्ह आहे आपल्या दोघांचं. फर्स्ट एव्हर लाईव्ह आहे दोघांचं. 21 लोक जॉईन झाले. इट्स अ Yes. ग्रेट अचीवमेंट अँड इट थँक्स अँड कुडोज टू अवर Yes. फ्रेंड्स की सपोर्टिंग आवर स्टार्टअप. तो वी विल स्टार्ट विथ. येस, मुकेशने पण विचारलं की इज देअर एनी नीड टू टेक बीसीसीए, दॅट इज अमायनो ऍसिड्स असतं. एल कॅरेटाईन काय मी नवीनच ऐकलं होतं फॉर द फॅट लॉस. Creatine. प्रोटीन्स Yes. घ्यावंच लागतं का.
एक बेसिक बिगिनरसाठी की आपण मेन चालू करू शकतो एक्सरसाइज सोबत. सो लेट्स बिगिन फ्रॉम माय फर्स्ट क्वेश्चन की if I want to transform myself, my weight is around 80 to 85 kgs right now. I am overweight by 10 kgs right now. खूप overweight आहे, so it will bring health issues in the future. So if I want to bring transform, what is the first step? What is the initial stage that I should focus right now? म्हणजे इनिशियली मी कशावर फोकस केलं पाहिजे, किस पे मैंने इनिशियली फोकस करना चाहिए? तर सगळ्यात पहिले अनिकेत, प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की ना, मी जिम गेलोच पाहिजे, मी हेवी लिफ्ट केलं पाहिजे, ऑर एल्स मला अशी बॉडी पाहिजे. फॉर एक्झाम्पल समजा कोणी माझं ट्रान्सफॉर्मेशन बघितलं, एक बेसिक, जे आपले मित्र आहेत, जे आपल्या ओळखीचे आहेत, तर त्यांना काय वाटतं की एक महिनाभर जिमला जाऊ, 8 दिवस जिमला जाऊ, वेट लिफ्ट करू, बॉडी बनणार. पण सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला जर ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, तुम्हाला जर डिसिप्लिन आणायची आहे, तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे कन्सिस्टन्सी. जर का तू डाएट, तू जसा आता म्हटला की आपण 4 दिवस करतो, आपण लगेच पुढच्या दिवशी चाय प्यायला लागतो, आपण समोसा खायला लागतो, कधीही कधीही कोणताही ट्रान्सफॉर्मेशन असो, बिना डिसिप्लिन, बिना कन्सिस्टन्सी होणार नाही. फॉर एक्झाम्पल समजा आपण तुझं आत्ता बघू, समजा तुझं 85 किलो वेट आहे, तुला समजा 85 किलोचं 75 किलोवर यायचं आहे, तर अनिकेत पहिला 1 महिना असा राहील की तू स्वतःला पुश करशील फक्त, की मला जायचंय, मला करायचंय, मला जायचंय. तिथे तू डाएट सुरू सुद्धा नाही केला ना तरी चालतो. तू फक्त स्वतःची आळस काढ, तू त्या ठिकाणी फक्त थोडेसे वेट लिफ्ट कर, थोडा कार्डिओ कर, थोडासा घाम गा. इन शॉर्ट मराठी भाषेत सरळ सरळ घाम गा. बसून बसून खायची सवय तोडायची, घाम गाळायचा. येस, तुम्ही एकदा का तू घाम गाळायला लागला ना, तर त्याच्यानंतर तुझी बॉडी रिस्पॉन्ड करायला लागेल तुझ्या बॉडीमधून फॅट काढण्यासाठी. ठीक आहे, मग तू डाएट सुरू करशील, मग तू वेट पण चांगलं उचलू शकशील, स्टॅमिना चांगला असेल, स्ट्रेंथ तुझी चांगली होणार. आणि त्या दिवसानंतर ऍटलिस्ट एक स्टार्टिंगचे 8-10 दिवस, 15 दिवस पकडा एक बेसिक, त्याच्यानंतर पासून आपली बॉडी त्याला रिस्पॉन्ड करायला लागेल. आपण जे म्हणतो ना की इम्प्रुव्हमेंट दिसले की कोणती गोष्ट सुटत नाही, तर सीन असा आहे की तुम्ही समजा केलं आणि एक 15 दिवस, 20 दिवस, महिनाभर तू केलं आणि महिन्याभरात तुला थोडं जरी फरक वाटला ना, तर तुझ्याकडून ते सुटणार नाही. पण प्रॉब्लेम इज की आज केलं, हे बघ, तूप खाल्ल्यावर रूप येणार नाही. ठीक आहे, तर आज आपण सुरू केलं आणि आपल्याला उद्या जर कोणाचा फोटो पाहिजे, जसा त्यांनी जिम मध्ये टाकला तसा मी फोटो टाकणार, तर ते शक्य नाही. मग आपण 8 दिवस करतो, मध्ये एक संडे येतो, संडेला होतो आराम, आणि मोस्ट ऑफ द जिम्स मध्ये सॅटर्डेला घेतात लेग्स वर्कआउट. लेग्स वर्कआउट झाल्यावर आणि एक संडेचा आराम आल्यावर पहिल्या आठवड्यानंतर माणूस पुढच्या मंडेला जातच नाही. ठीक आहे, कारण की तो म्हणतो की नाही भाऊ, एक तर एका आठवड्यात काही फरक नाही झाला, मला काही करायचं नाही, काही अर्थ नाही याचा, याच्याने काही होत नाही. आणि लेग्स असे पेन करत असतात की त्याचं ब्रेन काम करत नाही, तो म्हणतो नको. तर तुम्ही सगळ्यात पहिले कोणती गोष्ट सुरू करायची आहे तुम्हाला, तर डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सीने आपण प्रत्येक काही गोष्ट जिंकू शकतो हे आपल्याला चांगलं माहितीये, पण हे म्हणायला सोपं वाटतं. तुम्हाला जर ट्रान्सफॉर्म करायचंय, तुम्हाला जर डिसिप्लिन लावायची आहे, तर डाएट आणि वर्कआउटची कन्सिस्टन्सी पाहिजे. नो डाऊट प्रत्येकाची बिझी लाईफ आहे, बिझी शेड्यूल आहे, पण प्रत्येक जण वेळ काढूच शकतो. आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे खूप चांगले चांगले एक्झाम्पल आहेत मोठ्या मोठ्या लोकांचे. अक्षय कुमारला आपण बघतोय, आपण नरेंद्रजी मोदीला बघतोय. जर ते पूर्ण देश सांभाळून स्वतःसाठी 1 तास काढू शकतात, तर मित्र आपण तर कधीही काढू शकतो. आपल्याला चांगलं माहिती आहे. येस, येस. आता तू यू हॅव एक्सप्लेन्ड व्हेरी नाईसली रिगार्डिंग ट्रान्सफॉर्मेशन. होप एव्हरीवन ऑन दिस चॅनल इज कम्फर्टेबल विथ हिंदी. आय रिक्वेस्ट चेतन, तू तिन्ही लँग्वेज यूज कर, हिंदी, इंग्लिश, मराठी, बिकॉज आवर क्लायंट, आवर फ्रेंड्स, आवर फॅमिली, आवर फॉलोअर्स नाही येते, आपले फ्रेंड्स फॅमिलीजच आहेत आज, तर ते सगळे. तर आपण काही क्वेश्चन्स फ्रेम केले होते, आपल्या काही फ्रेंड्सनी आपल्याला विचारले होते, ते आज माझ्याकडे आहे. वी विल जस्ट इलॉबरेट इट इन माय लँग्वेज की हे असे असे इश्यूज असतात, म्हणजे सगळ्या लोकांमध्ये, माझ्या फ्रेंड्समध्ये आणि अक्षरशः माझ्या फॅमिलीमध्ये पण आणि माझ्यामध्ये पण, मी हे सगळे प्रॉब्लेम्स फेस करतो. आणि टू गेन वेट, टू लूज वेट खूप जास्त डिफिकल्ट असतं. नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की मी जे आता तुला थोड्या वेळ पूर्वी बोललो होतं, मैंने आपको पूछा था कि चेतन, अगर मैं वेजिटेरियन हूँ, ठीक है, अगर मैं वेजिटेरियन हूँ तो क्या मुझे वेज से पूरा न्यूट्रिशन मिल रहा है आज, या मुझे नॉनवेज खाना जरूरी है, या मैं एग्स खा लूं, एग्स तो वेज ही होते हैं, ऐसे कुछ लोग बोलते हैं. ठीक है, एग व्हाइट, बहुत सारे लोग बोले एग का वो येलो पार्ट रहता है, वो एग व्हाइट रहता है, वेज रहता है, नॉन वेज रहता है, उसके बाद प्रोटीन्स रहता है, प्रोटीन्स में भी एग्स रहते हैं, नहीं रहते. मेरे बहुत सारे फ्रेंड जैन
है, तो फिर उनका भी बहुत प्रॉब्लम रहता है। और वन ऑफ आवर मेंटर गौरव सिपानी, ही इज फुल्ली डिपेंडेंट ऑन वेजिटेरियन डाइट, राइट? ही इज इनटू वेजिटेरियन डाइट, और उसको लेके उन्होंने इतना अच्छा ट्रांसफॉर्मेशन किया है खुद में। सो इट्स वेरी इंपॉर्टेंट कि आपसे मैं जानना चाहूंगा कि वेज और नॉन वेज डाइट, इफ आई एम इनटू वेज डाइट, व्हाट वेज डाइट शुड आई प्रेफर, एंड इफ आई एम इनटू नॉन वेज, की नॉन वेज से वेज कैसे हम कर सकते? क्वेश्चन समजला असेल तुला मला काय म्हणायचं तुला? येस येस ठीक येस येस. हे बघा अनिकेत, सगळ्यात पहिली गोष्ट तर मी सुद्धा जैन आहे. ठीक आहे. हा तर मी सुद्धा प्युअर व्हेजिटेरियन आहे, जसं की आपण आता म्हटलो गौरव सिपानी सर, आणि अजून एक आहे आपल्याकडे मोहित सर. ठीक आहे, हा मोहित जैन सर, फिटप्रेन्युअर मोहित म्हणून त्यांची इन्स्टा आयडी, आपण सगळे त्यांना फॉलो करतो, औरंगाबादचेच आहे. तर हे दोघंच आहेत प्युअर जैनवर, आणि मी सुद्धा यांना फॉलो करूनच, मला सुद्धा हेच सगळे म्हणायचे रे की बॉडी बनवायची आहे का तुला, चल अंडे खावं लागतील, चल तुला चिकन खावं लागेल. पण असं काही गरजेचं नसतं. आणि इव्हन आज सुद्धा मी जे ट्रान्सफॉर्म झालेलो आहे, मला जुने जे ओळखतात आणि आता जे बघतात, प्रत्येकाच्या तोंडातून हेच निघतं फक्त की हा चिकन खायला लागला असशील तू. पण मित्रांनो, असं काहीच नाहीये, त्याची काहीही गरज नसते अनिकेत. येस, नो डाऊट की नॉनव्हेज हे खूप चांगलं सोर्स आहे प्रोटीनसाठी, पण तुम्हाला व्हेज मधून ते भेटणार नाही, याचं काही लॉजिक नाहीये. असं काही आजकाल सगळ्या काही गोष्टी आहेत, इव्हन आपल्याला ना माहित नसतं, एक साधे चणे येतात, त्याला आपण हरियाल बूट म्हणतो बघ, हिरवे चणे, थंडीमध्ये ते येतात, राईट? त्याच्यात सुद्धा प्रोटीन असतं. त्याच्यानंतर मटकी झाली, राजमा झालं, मूग झाले, जे आपण घरात खातो, डाळ डाळ सगळ्यात बेस्ट सोर्स आहे प्रोटीनसाठी. द पॉइंट इज की आपण ते खाऊन बोर होतो, आणि आपण ते तितक्या चवीने किंवा तितक्या त्या डाएटच्या काय म्हणतात पॅशननी खात नाही. तर आपल्याला असं वाटतं की नाही यार, याच्यात काहीच नाहीये. आणि जसं की आता यांनी विचारलं होतं, कोणी मुकेशने, आय थिंक एक मेसेज आला होता की प्रोटीनचा टेस्टी सोर्स काय. तर मी त्याला त्याला सुद्धा हेच सांगाल मी की स्प्राउट सलाद बनवायला पाहिजे, सगळ्यात बेस्ट, सगळ्यात बेस्ट. मला नाही वाटत, आणि त्याच्यात तुम्ही चाट मसालाही टाका थोडासा, काही प्रॉब्लेम नाही. मला नाही वाटत की ते कोणी म्हणेल की हे टेस्टी नाहीये म्हणून. ते तुम्हाला प्रोटीनचा सोर्स भेटेल. दुसरी एक गोष्ट, ब्रोकोली. ब्रोकोली इतका बेस्ट सोर्स आहे, इतका जास्त बेस्ट सोर्स आहे आपल्याला व्हेज मध्ये प्रोटीनसाठी, की म्हणजे आपण जे म्हणतो अंडे खाल्ले पाहिजे, चिकन खाल्ले पाहिजे, काहीही गरज नाही. आणि त्याच्यानंतर ब्रोकोलीचे बेनिफिट, तुमचे ब्लड सुद्धा प्युअर होतं, तुमची स्किन सुद्धा चांगली येते, तुमचा हार्ट प्रॉब्लेम सुद्धा होत नाही. व्हेज डाएट मध्ये ना नॉनव्हेज पेक्षा जास्त कंटेंट बाकीच्या गोष्टींसाठी आहेत. तुम्ही आजकाल जर आपण बघतोय, चांगले चांगले मोठे लोक आहेत जे विगन होत आहेत, जे प्युअर व्हेजिटेरियन होत आहेत. इव्हन कितीतरी आपण म्हणतो आता हिंदू, मुसलमान वगैरे, पण कितीतरी मुसलमान सुद्धा असे आहेत प्रॉपर वेल एज्युकेटेड, जे एका लेवलवर गेलेले आहेत, ते सुद्धा प्रॉपर व्हेज डाएट फॉलो करतात. इव्हन मी तर म्हणतो व्हेज पेक्षा जे आमच्यात म्हणतात जैनिझम, ठीक आहे, तर ते खूप जण फॉलो करतात. त्याच्यात तर काही संबंधच नाही, त्याच्यात आलू सुद्धा चालत नाही, त्याच्यात प्याज सुद्धा चालत नाही, लसूण चालत नाही. खूप काही गोष्टी आहे आपल्या भारतीय अन्नामध्ये, फक्त इतकं की आपल्याला माहित नसतात, पण त्यात सुद्धा काही वाईट नाही. हा, इतकं आहे की पहिले आपण ट्राय केलं पाहिजे प्रत्येकाने. जर त्याच्यातून रिझल्ट येत नाहीये तर कुठे ना कुठे आपण चुकतोय. ठीक आहे, इतकं मी नक्कीच म्हणेल की यस, तुम्ही जर 100 ग्राम चिकन खाताय आणि 100 ग्राम पनीर खाताय, तर त्या दोघांपैकी चिकन मध्ये जास्त सोर्स असेल प्रोटीनचा, नो डाऊट. तुम्हाला इथे 100च्या जागी 150 खावं लागेल, वेळ इकडे लागणार, बट हेल्दी आहे. आणि तुम्ही असं नाही म्हणू शकत की नॉनव्हेज शिवाय होत नाही, काहीही प्रॉब्लेम नाही. ओके, म्हणजे आता तू एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट म्हणलं की ब्रॉकली. ब्रॉकली, येस, माझा पर्सनल एक्सपिरियन्स, खूप जण हसतील याच्यात. ब्रॉकली आपल्याला कुठे अवेलेबल होते? मीन्स साध्या भाजीच्या गाड्यावर सगळ्यात नाही नाही नाही, सगळ्यात मोठा पॉइंट हाच आहे. येस येस येस, खूप मोठा पॉइंट आहे हा. मी सुद्धा याच्यातच डाऊट मध्ये होतो ज्यावेळेस मला पहिल्यांदा डाएट चार्ट दिला होता माझ्या टीचरने, आणि म्हटले की त्याच्यात तुम्हाला ब्रोकोली खायची आहे. तर पहिला प्रश्न हा पडला की यार हे भेटणार कुठे. ठीक आहे, येस, मुकेशने बरोबर सांगितलं, विराट हॅज टर्न वेगन, ऍब्सोल्युटली राईट. कारण की त्या लोकांना त्याचं महत्व कळालेलं आहे. तर असं काही नाही की नॉनव्हेजनेच सगळं काही होतं म्हणून. ठीक आहे, येस. तर आपण कुठे होतो, ब्रोकोलीवर. ब्रोकोली भेटणार कुठे? पहिली गोष्ट की या ऍग्री करतो की महाग आहे, पण तुम्ही चिकन सुद्धा खाणार तर तुम्ही महागच खाणार. तर त्या गोष्टींमध्ये तुम्हाला सॅक्रिफाईस, सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे जे आपण स्टार्टिंगला बोललो, डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी आणि पॅशन आणि मनी. ट्रान्सफॉर्मेशनसाठी पैसे लागणार, तुम्ही त्याला डिक्लाइन नाही करू शकत. कोणीही काहीही म्हणो, स्वस्तात स्वस्त का होईना, पण तुम्हाला पैसे लागणार. कारण आपण कॉमन लोक रेग्युलर लाईफमध्ये त्या गोष्टी खात नाही डाएटमध्ये, ज्या तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशनच्या वेळेस आणि जितक्या प्रमाणात खावं लागतात.
ओके. जस्ट आपल्या कॉमन लोकांच्या घरामध्ये ड्रायफ्रूट फक्त दिवाळीला निघतो आणि पाहुणे आल्यावर डब्बा निघतो. नो डाऊट प्रत्येकाच्या घरी. पण तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन करायचं म्हटलं की तुम्हाला ड्रायफ्रूट खावे लागणार डेली. तर ब्रोकोली सुद्धा त्यातला एक पार्ट आहे. हा, जर तुम्हाला औरंगाबादमध्ये पाहिजे तर आपण प्रोझोनला जातो, त्या रस्त्यावर फेम पासून प्रोझोनला जातो, तिथे फार्म फूड्स म्हणून आहे. ओके. तिथे ग्रीन फार्म्स आहे. तर तुम्हाला तिथे ब्रोकोली अवेलेबल होऊन जाते. आणि त्यानंतर 2 ते 3 डिलिव्हरी वाले असे आहेत, ऑनलाईन व्हेजिटेबल्स किंवा फ्रूट देतात. फॉर एक्झाम्पल फ्रूट बास्केट एकाचं नाव आहे. तर हे काही काय आहेत, हे तुम्हाला ऑर्डरच्या हिशोबाने फक्त तुम्ही 50 रुपयाची एक 100 ग्राम 70 ग्राम जरी मागितली तुमच्या डाएटच्या हिशोबाने तरी तुम्हाला घरी डिलिव्हरी करून देणार. एक राऊंड अबाउट 120 ते 200 रुपये किलोच्या प्रमाणात येते ब्रोकोली. पण तुम्ही समजा प्रोटीनच्या इंटेकनुसार बघताय तर तुम्हाला 100 ग्राम दिवसाची खूप झाली, काहीच प्रॉब्लेम नाही. रोज 100 ग्राम खूप आहे. यस, ते पण डिनर मध्ये सगळ्यात बेस्ट. आपलं जे औरंगाबादचं आयफिल टावर काय केलंय त्याच्या साईडला जे आहे तेच म्हणतोयस का तू, हॉटेलच्या बॅक साईडला? आयफिल टॉवर पासून आपण मध्ये जातो ना अजून प्रोझोनच्या रस्त्यावर, जिथे आकर्षण होतं बघ, आकर्षण. आकर्षण बुटीक होतं. येस. हाउ कैन वी मैनेज शुगर क्रेविंग? यस मुकेश भाई, शुगर क्रेविंग के लिए तो सबसे बेस्ट है, आप है ना शुगर नहीं खाना ये दिमाग से निकाल दो. सबसे पहली बात मैं बोलूंगा कि जिस चीज को मना करेंगे ना वो पहले ज्यादा आएगी. यहाँ पेशाब नहीं करना तो यहाँ करके देखते क्या होगा, ठीक है ना, वैसी वाली बातें हो. तो पर्सनली अगर मुझसे बात करोगे तो यस मैं यही कहूंगा कि जो चीज नहीं करना है ऐसा सोच के बैठोगे तो पहले वही चीज करोगे तुम. कोई टेंशन नहीं है. मैं मेरे क्लाइंट्स को भी स्टार्ट में जब मेरे पास आते हैं कोई भी पर्सनल ट्रेनिंग को, मेरे रिजल्ट्स आप लोग देख चुके हो, मैं इंस्टाग्राम पर डालता हूँ ट्रांसफॉर्मेशन के. जो भी स्टार्ट में आता है मुझे बोलता है पहले दिन से, सर फुल एनर्जेटिक होते हैं सब लोग, सगळे म्हणतात मला की सर डाएट द्या, सर काय खायचं, सर काय खायचं. मी 1 हफ्ता 2 हफ्ता डाएट देत नाही अनिकेत, बिलकुल नाही देत. मी म्हणतो काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही फक्त इथे या रेग्युलर, आणि ते सुद्धा रेग्युलर येण्याचा प्रॉब्लेम नाही माझ्याकडे अशी सर्व्हिस आहे की त्याच रेट्स मध्ये मी सकाळी कॉल करतो 5 वाजता उठून. ठीक आहे, तर तो सुद्धा प्रॉब्लेम नाही आपल्याकडे. येस, तर तुम्ही फक्त रेग्युलर या आणि रेग्युलर आल्यानंतर मग एक 15 दिवस 8 दिवस तुमची बॉडी ती रिस्पॉन्ड करायला लागते ना, तुम्हाला इथे यायची आतून इच्छा होते, तिथून आपण डाएट सुरू करतो. त्याच्यामध्ये फक्त मी बेसिक गोष्टी सांगत असतो की चला चाय सोडून द्या, ऑइली नका खाऊ, बाहेरचं नका खाऊ, ठीक आहे, तर काही प्रॉब्लेम नाही. त्या ठिकाणी ते जे 15 दिवस असतात ना, तिथे सायकोलॉजी इतकी मस्त चालते लोकांची. इव्हन आपण स्वतःवर पण ट्राय करू शकतो. आपण नवीन जिमला असतो, फुल फोर्स असतो. समजा पहिल्या दिवसापासून डायरेक्ट सगळं बंद करायला सांगितलं आणि एक प्रॉपर डाएट चार्ट दिला ना, तर 8 दिवसात माणूस चालले ते जेलमध्ये टाकल्यासारखं आहे. ठीक है, तो करणार नाही. यस, आता जसं मुकेशने विचारलं की शुगर क्रेविंग, यस भाई शुगर क्रेविंग हो रही है ना, तू खा, तू शक्कर खा. क्या कर, डायरेक्ट शुगर मत ले. ठीक है, डायरेक्ट शुगर मत खा, चाय मत ले, तू कॉफी में शुगर मत ले. नो डाउट तू शुगर में मीठा खा ले, तू डेजर्ट खा ले, तू केक खा ले, तू पेस्ट्री खा ले, तू कोई एक आध मिठाई खा ले, कोई प्रॉब्लम नहीं. ऐसा नहीं होता है कि मैंने खा लिया तो अब मेरा वेट ही गेन हो जाएगा, उसमें कुछ भी लॉजिक नहीं है उसके पीछे. यस, इतना है, अगर अभी समझो आज मैं भी हूँ, मैं भी आज बहुत चीजें खाता हूँ बाहर की जो मुझे पसंद है. मैं अभी भी बोलूंगा मैं ट्रांसफॉर्मेशन के जर्नी पर हूँ, इतने दिनों से हूँ. मेरा स्ट्रिक्ट डाइट भी जिस दिन चल रहा था ना, बट अगर किसी दिन मेरे दिल में आ गया कि यार ये चीज खाना है, तो मैं कभी रुका नहीं हूँ, कभी नहीं रुका हूँ, और वो रुकना भी नहीं चाहिए. बस इतना है कि यस, मैंने अगर आज ये खाया ना, तो आज मैं कैलोरीज उतनी ज्यादा बर्न करूंगा जिम में, उतना खुद से लॉयल रहना है. यस, दैट्स द पॉइंट. अगर तुम बोलेंगे कि यस यस यस, अरे ये तो बोल रहा है खा, सब खाए तो चलता, भाई आगे सुनो, तुम खाओ लेकिन उतने कैलोरीज वहां बर्न करो. और क्या होगा, धीरे धीरे ना तुम खुद बोलोगे कि नहीं यार चलो नहीं खाना है ये, नहीं खाना है ये. एक बार डाइट के रूटीन आते हैं ना, तो ऑटोमेटिक सारी चीजें अंदर से चेंज होती है. तुम्हारे सामने भी रखेंगे ना मीठा, तो तुम नहीं खाएंगे उस तरह से कि जैसे पहले खाते थे. और सबसे ज्यादा है अपने को प्रॉब्लम किसी चीज से, वो है डायरेक्ट शुगर. तो डायरेक्ट शुगर नहीं लेनी चाहिए, बहुत कम. दूध में भी शुगर नहीं लेनी चाहिए. एक क्वेश्चन ऐसा था कि अभी एक प्रसाद ने भी पूछा है शुगर फ्री स्वीट्स वर, या एक और एक क्वेश्चन उसके साथ मैं आपको पूछना चाहूंगा कि जॅगरी गुळ पण शुगर एवढाच घातक असतो की गुळ खाल्लेला चालतो की शुगर फ्री स्वीट?
अनिकेत, तुम्ही गुळ खाऊ शकतात, पण किती नाही म्हटलं तर शुगरचा रॉ बेसिक गुळ त्याच्यात आहे. तर जर वेट गेनिंगची गोष्ट आहे प्रॉपर, जे की मुकेशने ज्या इंटेन्शनने विचारलं होतं आपल्याला माहिती आहे, तर त्या हिशोबाने तुम्ही गुळ सुद्धा नाही खायला पाहिजे. आणि गुळचा अजून एक निगेटिव्ह पॉईंट म्हणजे गुळमध्ये हीट खूप असते. जर आपल्याला ओके. माहित असेल तर थंडी आल्यावर आपल्या घरचे गुळ जास्त बाहेर काढतात, किंवा बाजरीच्या रोटी सोबत गुळ खातात. ओके. तर ह्या येस. गोष्टी आहे लॉजिकल, जे आपल्याला कधी माहित नव्हत्या. आपण फक्त घरी चालायचं, आपल्याला वाटायचं सीझन आलाय, चला आईने आणलंय बाजारातून म्हणून आपण खातोय. या गोष्टींच्या मागे लॉजिक्स आहेत खूप येस. काही. येस. तर जसे की बाजरी झाली गरम असते, गुळ झालं गरम असतं, तर ते त्या प्रमाणात आपण खाल्लंही नाही पाहिजे. मुळव्याध वगैरे होण्याचे जास्त कारण आहे गुळ जास्त खाणे, ओके. येस. बाजरी जास्त खाणे, हीट जास्त इंटेक होणे, किंवा जास्त पाणी नाही पिणे. ओके. तर त्याच्यामुळे आपण असं पण नाही करू शकत की शुगर सोडली आणि गुळवर गेले, तर ते सुद्धा आपण नाही केलं पाहिजे. हा, शुगरचे आता फॉर एक्झाम्पल सगळ्यात बेस्ट म्हणजे तुम्ही चॉकलेट खा, काहीच प्रॉब्लेम नाही. येस, आणि त्यातही डार्क चॉकलेट खा. शुगर फ्री डार्क चॉकलेट. चॉकलेट, शुगर फ्री चॉकलेट सुद्धा येतात, आणि डार्क चॉकलेट सुद्धा येतो याचा अमूलचा. तर ते आपण बिंदास खाऊ शकतो. तुम्हाला टेस्टला तो स्वीट पण लागेल, आणि त्या प्रमाणात घात पण नाही करणार जितका डायरेक्ट शुगर करणार होती. ओके. आणि ते वन्स एक आपल्या प्रसादने क्वेश्चन विचारला होता की डज शुगर फ्री स्वीट्स वर्क. शुगर फ्री जर गोष्टी आपण खाल्ल्या तर बिलकुल सगळ्यात बेस्ट. शुगर फ्री गोष्टीमध्ये मी स्वतःवरून जर सांगू तर मला तर ऍक्च्युली काय, स्टार्टिंग पासून मला शुगर नाही आवडत, म्हणजे स्वीट मला खूप कमी आवडतं, तर मी रॅन्डमच खातो. तर आता जेव्हापासून मी आहे, समजा ऑलमोस्ट मागच्या काही 2 ते 3 महिन्यापासून पकडू शकतो आपण, तर मी दूध सुद्धा बंद केलेलं आहे. आणि दुधात मध्ये जी शुगर येत होती, मग ती आता त्याच्यामुळे तेवढी सुद्धा येत नाही. तर असं नाही की तुमच्या बॉडीमध्ये शुगरचं प्रमाण एकदम कमी होतं. शुगर आहे ग्लुकोज. ग्लुकोज तुमच्या बॉडीमध्ये बाकीच्या गोष्टींमधून सुद्धा बनतं. नो डाऊट की तुम्ही एकदम इंटेक टोटल बंद नाही केला पाहिजे. शुगर फ्री स्वीट्स खा, काहीच प्रॉब्लेम नाहीये, सेम वर्क करणार सेम. हा, ग्लुकोजचा इंटेक वाढू शकता तुम्ही, डायरेक्ट ग्लुकोन डी घेऊ शकतात तुम्ही, बाकीच्या गोष्टी घेऊ शकतात तुम्ही. समजा आपण चपाती सुद्धा जास्त वेळ जर आपण च्यू करतोय तर ग्लुकोज जास्त वेळ बनतो. ओके. ठीक आहे. येस, तर तुम्ही खूप काही गोष्टी फॉलो करू शकता. शुगर फ्री स्वीट जसं प्रसाद म्हटलंय सगळ्यात बेस्ट आहे, काम करतात तसेच काम करतात, काहीच प्रॉब्लेम नाही. व्हेजिटेबल सुद्धा स्वीट्स बनवतात. तुम्ही फ्रूट खाऊ शकतात, शुगरवाले फ्रुट्स येतात. ऑरेंज तुम्ही खाऊ शकतात, ऍपल तुम्ही खाऊ शकतात. नो डाऊट ज्यावेळेस तुम्ही एकदम हेवी ट्रान्सफॉर्मेशनवर असतात तेव्हा त्याच्यावर पण तुम्हाला लिमिट्स लागतात. तुम्हाला फ्रूट सुद्धा तितके खाता येत नाही, कारण की त्याच्यात तितके शुगर कंटेंट असतं. पण नो डाऊट तुम्ही बेसिक साठी जर बोलताय तर तुम्ही गोड फ्रुट्स खाऊ शकतात, तुम्ही ज्यूस पिऊ शकतात. This question was related to veg diet. सो व्हेज डाईट मध्ये काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे आपण हे शिकलो. पण चेतन, ऍट लास्ट ह्या क्वेश्चनला मी एंड करण्यापूर्वी आय वुड लाईक टू आस्क यू की मे लोकेशचा काहीतरी मेसेज आहे, एनी होममेड एनर्जी ड्रिंक ड्यूरिंग वर्कआउट. भाई, होममेड एनर्जी ड्रिंक के लिए सबसे बेस्ट तुम कर सकते हो, मोटी खड़ी शक्कर आती है, ठीक है, एकदम मोटा मोटा खड़ा आता है उसका, जो रॉ भी नहीं होती है और प्योर भी नहीं होती है, बनानी बाकी रहती है वो वाली शक्कर लीजिए, उसको पानी में डालिए, उसमें नमक डालिए. सबसे बेस्ट है ये. तुम इसके बीच भी ले सकते हो अपने वर्कआउट के बीच, नो डाउट. उसमें तब नमक नहीं डालना बस, क्योंकि तुम्हारा टेस्ट अच्छा नहीं आएगा, सलाइवा अच्छा नहीं आएगा, तो एनर्जी नहीं आएगी. इसलिए तुम सिर्फ डायरेक्ट शुगर रखो मोटी वाली. लेकिन यही ड्रिंक अभी इसने बोला तो मुझे याद आया, सुबह एम्प्टी स्टमक लेना चाहिए. 1 ग्लास लिटिल वार्म वाटर, और उसमें थोड़ी शक्कर डालो ये वाली मोटी, और 1 चम्मच नमक डालो, और ये मिक्स करके ये पीना चाहिए. फिर इसके बाद तुम जब वॉशरूम जाओगे तो बहुत अच्छे से तुम्हारा पेट साफ होगा, क्लीन होगा, एनर्जी आएगी तुम्हारे अंदर, और सुबह सुबह बॉडी एम्पलीफाई होके तुम अच्छे खासे थॉटफुल माइंड के साथ शुरुआत कर सकते हो दिन की. तो ये आप ड्यूरिंग वर्कआउट भी यूज कर सकते हो, कोई प्रॉब्लम नहीं. ठीक है चेतन, at last we will end this question कि if I am a vegetarian, I have to eat healthy the whole day. Let's assume that I am getting up in the morning at 7 a.m. ठीक है, रात्रि 10 वाजता झोपतो, तो दिन भर में क्या खाना चाहिए, क्या नहीं खाना चाहिए, और कितने बजे खाना चाहिए. इफ अज्युमिंग आय एम अ स्टुडंट और आय एम एन इंटर्न, मतलब आपले आपले जास्ती तर मित्र मैत्रिणी इंटर्न आहेत किंवा ते जॉब करतात 10 ते 5-6 पर्यंत. सो लुकिंग ऍट देअर डाईट, looking at their day routine, so what diet you suggest from 7 a.m. to रात्रीचे 10 वाजेपर्यंत?
ओके, सो ऑफिस वर्किंग वालों के लिए जो कि जिम जा रहे हैं या नहीं जा रहे, तो मतलब ऐसे ही जा रहे हैं, बस आधे एक घंटे के लिए वर्कआउट कर रहे हैं, कोई उनका प्रॉपर ऐसा गोल नाही आहे फिटनेस के लिए, तो यांच्यासाठी जर आपण बोललो अनिकेत, तर सगळ्यात बेस्ट सकाळी उठल्यावर हेवी ब्रेकफास्ट करा. ब्रेकफास्ट मध्ये जसं तू म्हटला टेस्टी पाहिजे, तर सगळ्यात बेस्ट तुम्ही स्प्राउट्स घ्या, नाहीतर तुम्ही ओट्स घ्या. आणि नाहीच काही, समजा एक नॉर्मल पीपल आहे तर तुम्ही पराठे सुद्धा खाऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही आलू पराठे खा, तुम्ही बनाना पराठे खा, तुम्ही बीटरूट पराठे इज बेस्ट. बीटरूट पराठे किंवा बीटरूट ज्यूस तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही देणार, कुठेच नाही. स्किनसाठी बेस्ट, डोळ्यांसाठी बेस्ट, तुम्हाला बॉडीसाठी बेस्ट, तुम्हाला बॉडी काय म्हणतात त्याला आपण प्युरिफाय करण्यासाठी बेस्ट. तर बीटरूट शेक किंवा बीटरूट पराठा तुम्ही घेऊ शकता. आणि जर गेनिंग वाले आहेत, समजा एक नॉर्मल लोक स्किनी पीपल जर आहेत, तर ते ब्रेकफास्ट मध्ये रताळे खाल्लेले सगळ्यात भारी. आपण जसे म्हणतो ना बटाटे, तसे स्वीट पोटॅटो रताळे, येस, सगळ्यात बेस्ट. तुम्हाला गेनिंगला खूप जास्त हेल्प करणार. हे याचे रिझल्ट तुम्हाला 15 ते 20 दिवसात कळून येणार जर तुम्ही रेग्युलर खातायत तर. 15-20 डेज झाले स्वीट, ऑटोमॅटिक दिसून येणार तुम्हाला, स्वतःला कळून येणार की काहीतरी चेंज होतंय, बट विथ कन्सिस्टन्सी. त्या क्वांटिटीमध्ये आणि तितक्या कन्सिस्टन्सीमध्ये तुम्ही ते खाल्ले पाहिजे. ओके. सो तुम्ही खाऊ शकता, जसं मी सांगितलं, पराठे खा बिंदास. ओट्स खा, ओट्स आजकाल एकदम टेस्टी ओट्स येत आहेत, मसाला ओट्स सुद्धा येतात, तर तुम्हाला काही त्याच्यात टेस्टचा प्रॉब्लेम नाहीये. इतकं आहे की फक्त आपण कॉमन लोकांना आणत नाही, बनवत नाही. तुम्हाला जर डाएट फ्रीक व्हायचंय, तुम्हाला जर फिटनेस फ्रीक व्हायचंय, तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, तुम्हाला एक डिसिप्लिन लाईफ पाहिजे ना, तर स्वतःला कुकिंग शिकणं सगळ्यात महत्वाचं आहे. ठीक आहे, मी स्वतःवरून सांगतो की आपल्या घरच्यांना ती सवय नसती, ते आपल्यासाठी सलाद डेली काटून किंवा काही बनवून त्या गोष्टी नाही देऊ शकत, तर त्या गोष्टी आपल्याला सगळ्यात आधी कराव्या लागतात. तर तुम्ही ते करू शकता, स्प्राउट सलाद घेऊ शकता. सकाळच्या डाएट ना ब्रेकफास्टमध्ये एक फ्रूट ठेवा रेग्युलर, एक कप ज्यूस ठेवा, एक ग्लास. आणि ज्यांना चायची खूपच तलब आहे, ऍक्च्युली तर चाय नाहीच पिलेली चांगली, पण ठीक आहे, तुम्ही त्याच्या जागेवर आहे ना ग्रीन टी ट्राय करा. आय अग्री, ग्रीन टी मध्ये खूप जण म्हणतील आता की यार टेस्ट चांगली नाही आहे, अशी नाही आहेत, पण त्याच्यात सुद्धा फ्लेवर येतात. लेमन फ्लेवर आहे, हनी फ्लेवर आहे, तुम्ही ट्राय करा एकदा. ग्रीन टी घ्या, आणि नाही अजून त्याच्यापेक्षा काही तर ब्लॅक कॉफी घ्या. तुम्हाला एनर्जी मध्ये सगळ्यात बेस्ट आणि तुम्हाला फॅट लॉस साठी सुद्धा हेल्प करणार. देन आपण हा नाश्ता करून, हेवीवाला नाश्ता करून आपण गेलो ऑफिसला, समजा एक इंटर्न आहे तो ऑफिसला गेला, त्याचं होणार लंच. लंच मध्ये बिंदास चपाती ठेवा, काहीच प्रॉब्लेम नाही. चपाती सोबत आहे ना डाळ रेग्युलर ठेवा. जसं मी स्टार्टिंगला सांगितलं होतं, डाळ इज अ हाय सोर्स ऑफ प्रोटीन. तर कोणतंही वरण डाळ त्याच्यात कंटिन्यू ठेवा. आणि एक ग्रीन व्हेजिटेबल घ्या कोणती, असंही नाही की एक रॅन्डम बटाटाच खाल्लं त्याच्यात पण आहे. ह्या भाज्या एक टेस्टसाठी आपण कधीतरी खातो, ठीक आहे, बट तुम्हाला जर कंटिन्यू ठेवायचं आहे तर डाळ सोबत एक चांगली भाजी घ्या, मेथी घ्या, पालक घ्या, तुराई घ्या, ग्रीन भाज्या घ्या. आणि कंपल्सरीली सलाद पाहिजे, एक काकडी, एक टमाटा, गाजर, बीटरूट, कच्ची गोबी, जे काही त्याच्यातून मॅनेज होईल. ऍटलीस्ट थोडं सगळं 4-4 स्लाइस का होईना. आपल्याला वाटतं की एक साथ सगळं खाल्ल्यावरच मी चेंज होणार, पण 4 स्लाइस रोजचे तुम्हाला महिन्याभरानंतर, 2 महिन्यानंतर इफेक्ट दाखवणार. फक्त इतकं, त्या 4 स्लाइसला सुट्टी नाही पडली पाहिजे. त्याच्यानंतर इव्हिनिंग मध्ये बॅग मध्ये आपण कॅरी करू शकतो एक ऍपल, सगळ्यात बेस्ट. जसं आपण नेहमी ऐकतो लहानपणापासून, ॲन ऍपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे. ऍपल मध्ये खूप कंटेंट्स आहेत, तुम्हाला इतकं जास्त एनर्जाइज करणार की तुम्ही त्याचा विचार नाही करू शकत. असं लगेच इन्स्टंट नाही येणार टेस्टिंगचा ऍड सारखं की तुम्ही लगेच बॅटरी चार्ज करू लागले गाडीची, बट तुम्हाला ऍक्च्युली इंटरनल हेल्प करणार ऍपल. आणि त्याच्यासोबत अगेन तुम्ही जर सकाळी ग्रीन टी घेताय तर कॉफी, ब्लॅक कॉफी आता घ्या, नाहीतर ब्लॅक कॉफी सकाळी घेताय तर ग्रीन टी घ्या. आणि 2 अंजीर घ्या. अंजीर जे फ्रूट येतो, नॉट ड्रायफ्रूट वाला अंजीर, ठीक आहे, अंजीर, येस. आणि टोटल सोबत ड्रायफ्रूटचे डबे ठेवायचे मिक्स सोबत, बदाम, काजू, पिस्ता, किशमिश आणि अंजीर, अक्रोड सगळ्यात बेस्ट. अक्रोड तर आय विल सजेस्ट की नाईट मध्ये खाल्लं पाहिजे. अक्रोड स्लीप हॉर्मोनला वाढवण्यासाठी हेल्प करतात. तर तुम्ही अक्रोड जेव्हा रात्री खातात, झोपण्याच्या पहिले तुम्ही अक्रोड खाऊ शकता 2 ते 4 बाईट, तर ते तुम्हाला स्लीपमध्ये चांगली हेल्प करणार. आणि तिथून तुम्ही रिटर्न आल्यावर डाएट डिनरमध्ये जेव्हा खाशाल काही पण, तर डिनर तुम्ही एकदम लाईट ठेवला पाहिजे. जसं आपण आधी तू ऐकला असेल कधी अनिकेत, ते असे म्हणतात बघ की ब्रेकफास्ट करायचं तर राजासारखं करा, जेवण करायचं तर माणसासारखं, आणि रात्रीचं जेवण करायचं तर भिकाऱ्यासारखं. यस. तर त्याच्या मागे लॉजिक्स आहेत. रात्री जेवताना हलकं खा, जसं मी सांगितलं होतं आता ब्रोकोली.
ब्रोकोली सगळ्यात बेस्ट, तुम्हाला बनवायची सुद्धा गरज नाही. त्याला फक्त पाण्यात उबाळा, उकळून घेतल्यानंतर तुम्ही फक्त चाट मसाला टाका, तशीच खा विथ सलाद. सोबत सलाड ठेवा, ग्रीन व्हेजिटेबल्स ठेवा, अँड काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला. असं काही नाही, येस तुम्हाला स्टार्टिंगला 8-10 दिवस भूक लागणार, सगळे म्हणणार यार रात्री भूक लागते भूक लागते, तर ते होणार स्टार्टिंगला. पण एकदा तुमच्या बॉडीला सवय लागली ना तर काहीच नाही. आणि भूक जरी लागली तर ती भूक सुद्धा कशी मिटवायची, मग त्याच्यात तुम्ही ना पॉपकॉर्न खा. ठीक आहे, पॉपकॉर्न खा, तुम्ही मका खा, अजून काय सांगता येईल, तुम्ही चॉकलेट खा, तुम्ही अक्रोड खा जसं मी आता सांगितलं, मुरमुऱ्याचे चिवडा, मुरमुरे खा, यस काहीच प्रॉब्लेम नाही, मुरमुरे खा, फरसाण खा थोडासा. तर या ठिकाणी तुम्ही भूक अशी मॅनेज करू शकता. पण तुम्हाला पोळीच पाहिजे रात्री पण खायला वगैरे वगैरे, ते थोडंसं आपल्याला बंद करावं लागेल. ठीक है. So we will, Chetan, we will do it little fast and we will cover the questions also after at the end. So we will cover the questions we have framed by asking our friends. So we will cover up that first, and after that we will cover the live comments fast. Okay. So after that, the question that is asked by Saurabh itself, ki what should be the average time of gym? Means I am going to gym, I should do gym for an hour, 2-2 घंटे जिम मारो, 3-3 घंटे में जिम मारो, मेरे को एक महीने में 10 दिन में बॉडी बनाना है भाई, तो मैं 3-3 घंटे बॉडी बना रहा हूँ, जिम जा रहा हूँ. तो what should be the average time of exercise workout? जिम में कितने देर हमने वर्कआउट करना चाहिए? ॲव्हरेज टाइम ऑफ वर्कआउट 45 मिनिट्स. अनिकेत मी सांगतो खूप झाले. आणि सौरभने स्पेसिफिकली क्वेश्चन विचारला आहे तर त्याच्या हिशोबाने सांगितलं तर खूप झाले. खूप जास्त आले 45 मिनिट्स. येस. हा, जर तुम्ही वेट लूजवर आहात, तुमचा स्टॅमिना स्ट्रेंथ चांगला गेन झालाय, जसं मी सांगितलं 15-20 दिवस झालेले आहे तुम्हाला, तर त्याच्या हिशोबाने जर तुम्ही चालले तर तुम्ही 1 तास 1.5 तास करू शकता. ज्या दिवशी तुमचा कार्डिओ सेशन आहे, क्रॉसफिट सेशन आहे, त्या दिवशी तुम्ही वाढवू शकता. पण 45 मिनिट्स इनफ दॅन एनिथिंग. फक्त इतकं आहे की ते 45 मिनिट्स म्हणजे तुम्ही कन्सिस्टन्सली केले पाहिजे. एक सेटच्या मध्ये तुमचा 30 सेकंदाच्या वर गॅप नाही पाहिजे, आणि एक व्हेरिएशनच्या मध्ये 1 मिनिटाच्या वर गॅप नाही पाहिजे. त्याच्यात तुम्ही गेले मित्रासोबत आणि व्हिडिओ काढ आणि रील काढ आणि फोटो टाक, गप्पा मार, काल रात्री काय झालं, ती अशी बोलली, त्याचा फोन आला, त्या गोष्टी जिम मध्ये नाही पाहिजे. येस, 45 मिनिट्स तुम्ही स्ट्रिक्टली डाएट वर्कआउट साठी ठेवा तर इनफ. वही ना, जिम में हम जाते हैं, हम जिम करते हैं, जिम करते अपन, और जिम करते हुए हम रील्स हम फोटो निकालते हैं, हम स्नैप निकालते हैं, हम अपने दोस्तों को भेजते हैं, तेरा भाई आज जिम में आया, वी विल डू जिम आज फुल सेशन, आज बहुत वेट लॉस करेंगे. फिर उसमें हमारे 15 to 20 मिनट्स चले जाते हैं अप्रॉक्सिमेटली. अनिकेत इथे हसण्यासारखी गोष्ट म्हणजे ही की मी माझ्या लोकांना, माझ्या क्लायंट्सला 4 फोन लावल्यानंतर ते उठतात, पण जिम मध्ये आल्यावर पहिला स्टोरी टाकणार, गुड मॉर्निंग पीपल. अरे भाऊ, सध्या तू सुटून आलाय कसा बसा. ठीक आहे, तर त्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. डिसिप्लिननी आपण 45 मिनिट्स वर्कआउट केलं, खूप झालं. सौरभने विचारलं की त्याच्यात काय केलं पाहिजे, तर वर्कआउटचे खूप काही फॉर्म्स आहेत. ऑलमोस्ट तुम्हाला जर बघायला गेले तर 2700-2800च्या आसपास तुम्हाला एक्सरसाइज सापडतील बॉडीला ट्रेन करण्यासाठी. इतके मसल आहे आपल्या बॉडीमध्ये. तर तुम्ही कोणताही, एक पॉइंट आहे की 45 मिनिट्स मध्ये जे काही तुम्ही करताय तुमचे फॉर्म बरोबर पाहिजे. आणि असं नाही की मी समजा 5 किलो माझी स्ट्रेंथ आहे, मी 10 किलो उचलणार तर माझा बायसेप पंप होणार. ही सगळ्यात मोठी चुकीचा विचार आहे हा लोकांचा. जिम मध्ये आल्यावर हेवी, म्हणजे माझे काही काही क्लायंट्स येतात नवीन, त्यांना जर मी म्हटलं 5 किलो पासून 2.5 किलो पासून सुरू कर, त्यांना लाज वाटते. त्यांना वाटतं की मी मजा घेऊ लागलो, ते पटकन उचलत नाही 2.5 किलोचे डंबे. पण ज्या वेळेस मी त्यांना त्याच 2.5 किलोवर प्रॉपर फॉर्म सोबत वर्कआउट करायला सांगतो ना, तर 10 रिपिटेशन सुद्धा त्यांच्याकडून होत नाही. मग मी त्यांना सांगतो की यस, तू पूर्ण बॉडी हलवून जर बायसेप मारतोय, शोल्डर मारतोय, तर तू 20 किलो जरी उचलले तर काही कामाचे नाही. Okay. So average time of workout should be 45 minutes, and there are 2700-2800, म्हणजे 2700 to 2800 forms of exercise that you can perform. So you have to do it consistently. 45 minutes अगर आप कर रहे हो तो you have to stay consistently. रील्स निकालना, स्नैप निकालना, फोटोज निकालना, ये 45 मिनट्स के बाद आप जिम में रुक के आराम से करो. पर 45 मिनट्स आपने कंसिस्टेंटली लॉयल रह के जिम से, अपने हेल्थ से, यू हैव टू डू जिम. सो आफ्टर दैट
द मेन क्वेश्चन चेतन मीन्स बहुत जनों को ये क्वेश्चन रहता है कि वेट गेन करना है अनिकेत, मुझे चेतन मुझे वेट गेन करना है, और बहुत जनों को मतलब मेरे जैसे जो रहते हैं वेट लॉस करना है और बहुत जल्दी करना है, मतलब बहुत येस. ज्यादा बढ़ते जा रहा हूँ और उठसूट घरचे पण म्हणत राहतात किती मोठा होत चाललाय, किती जाड होत चाललाय, पुढे चालून कामं होणार नाही. तर वेट लॉस कसं करायचं, डिफरन्स काय आहे वेट लॉस आणि वेट गेन मध्ये, सो इन शॉर्ट या दोन गोष्टी तू एक्सप्लेन कर प्लीज. येस. अनिकेत, आपण एकदम शॉर्ट मध्ये सांगू, सिम्पल पॉइंट टू पॉइंट बोलेल मी या गोष्टीवर, की तुम्हाला समजा वेट गेन करायचंय तर तुम्हाला लिफ्ट हेवी करायचंय, रिपिटेशन कमी ठेवायचे. ठीक आहे. आता परत ह्या गोष्टी माझ्या कॉन्ट्रॅक्ट होतील. हेवी वेट लिफ्ट करायचं, रिपिटेशन तुम्ही कमी करू शकता. परत माझा हे कॉन्ट्रॅक्ट होईल, मी आत्ताच सांगितलं की वेट जास्त उचलल्याने बॉडी बनत नाही, पण दोन्ही गोष्टीमध्ये फरक आहे. लिफ्ट हेवी मतलब पहिले 2.5 किलो स्टार्ट करा, 5 किलो पर्यंत जा, मग 7.5, 10, 12.5 तुम्ही स्टेप बाय स्टेप पुढे जा. बट तुम्ही ज्यावेळेस गेनिंगवर आहात आणि तुमचा डाएट खूप स्ट्रॉंग चालू आहे तर तुमच्यात ती स्ट्रेंथ येते. तर तुम्ही जितकं जास्त लिफ्ट हेवी वेट करणार तितकं तुमचा मसल ब्रेक होणार आणि त्याची साईज फायबरमुळे वाढणार ज्यावेळेस तुम्ही गेनिंगवर आहे. येस, तुम्ही जे काही एक्सरसाइज करताय, तुम्हाला स्टार्टिंगला मी सांगतो 4 व्हेरिएशन खूप झाले विथ 20 रिपिटेशन 4 सेट्स ऑफ इच, बस. 45 मिनिट्स एक खूप कव्हर करतात, एक बेसिक 10 मिनिटाचा वॉर्म झाल्यानंतर, स्ट्रेचिंग झाल्यानंतर. आणि राहिली गोष्ट आता आपली याची वेट लूजची. तर वेट लॉस साठी एक्सरसाइज आहेत, तर तुम्ही हलक्यातलं हलकं वेट घ्या, कारण की वेट लॉस वाल्यांकडे ना स्ट्रेंथ नसते तितकी आणि स्टॅमिनाही नसतो. तर तुम्ही हलकं वेट घ्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही जास्तीत जास्त रिपिटेशन जास्त करा. ठीक आहे. एक छोटंसं आहे की समजा तुला एक झाड तोडायचंय, खोड तोडायचंय, तर तू ज्यावेळेस त्यावर हातोडा मारतो ना, तर तू कंटिन्यू एकाच जागेवर मारतो. ठीक आहे. तू का मारतो, कारण की ते त्यानंतर तुटायला सुरू होईल आणि तो मिसबॅलन्स होईल, तो खोड पडेल खाली. तर ज्या वेळेस तुला फॅट लॉस करायचा आहे, तुला मसल कमी करायचे, तुला वरतून चरबी काढायची, तुला साईज कमी करायची इन शॉर्ट स्वतःची, तर त्यावेळेस ना तू छोटंसं वेट घे, तू 2 किलो 2.5 किलोचे 5 किलोचे डंबेल घे, पण तू रिपिटेशन ज्यावेळेस जास्त करशील ना तिथल्या तिथे ते दरवेळेस हिट होत राहणार. दोघांमध्ये फरक आहे. तू गेनिंगच्या वेळेस ज्यावेळेस हेवी लिफ्ट करतोय ना, मसल ब्रेक होतोय साईज वाढण्यासाठी, आणि ह्या ठिकाणी आहे ना तो तिथल्या मध्ये मध्ये तुटतोय त्याची साईज कमी करण्यासाठी. तर तुम्ही रिपिटेशन वाढवू शकतात. आणि क्रॉसफिट आणि काय म्हणतात त्याला आपण, कार्डिओ सेशन, हे तुम्हाला रेग्युलर पाहिजे. ऍटलिस्ट वेट लूजवर आहे तुम्ही तर आठवड्यातून 2 कार्डिओ सेशन तुम्ही केलेच पाहिजे. कार्डिओ सेशन तुमचे कॅलरी बर्निंग साठी सगळ्यात बेस्ट आहे. नो डाऊट ते नवीन नवीन आल्यावर सगळेजण म्हणतात की नको यार मला थकवा येतो वगैरे वगैरे वगैरे, बट ते तुम्ही केलंच पाहिजे. आणि एक बेसिक एक्सरसाइज सांगतो मी काही काही इथे वेट लॉस करण्यासाठी स्पेशल. जम्पिंग जॅक करा, जे आपल्याला शाळेत शिक्षा वाटायची, आपण पीटी करायचो, तुला पण माहिती आहे लॉरेन्सची आपण. तर येस, जम्पिंग जॅक करा. त्याच्यानंतर तुम्ही बर्पीज करा. बर्पीज जर कोणाला आयडिया नसेल परफेक्ट तर खूप काही व्हिडिओज वगैरे भेटतील तुम्हाला, नाहीतर मला डायरेक्ट मेसेज करा, मी तुम्हाला सांगतो बर्पीज काय म्हणून. तुम्ही जम्पिंग जॅक करा, बर्पीज करा, माउंटेन क्लाइम्बिंग करा, हाय नी जम्प्स करा अँड स्कॉट जम्प करा. ह्या 5 ते 6 एक्सरसाइज, आणि विथ प्लँक. ठीक आहे, प्लँक होल्ड. या 5 ते 6 एक्सरसाइज जरी तुम्ही रेग्युलर करत राहिले ना तर तुम्हाला फॅट लॉस मध्ये फरक दिसेल. पण अगेन तोच पॉइंट, विथ कन्सिस्टन्सी. येस. So we have seen the difference between weight gaining and weight loss. अपन डिफरेंस पाहिला है कि एक वेट गेनिंग में कौन सा एक्सरसाइज करने चाहिए और वेट लॉस में कौन से एक्सरसाइजेस करने चाहिए, बिकॉज बोथ आर डिफरेंट थिंग. एक मैं रिपीटेशन जैसा उन्होंने एक एग्जाम्पल आपको बोला की एका झाडावर आपण मारतोय कन्सिस्टंटली तर ते आपल्याला ब्रेक करायचं आहे, तर ते झाड तुटायला लवकर मदत होईल फॅट लॉस करण्यासाठी. आणि जर वेट गेन करायचं असेल तर आपल्याला ते स्ट्रेच करावं लागेल आणि जास्त वेट घेऊन आपण कमी रेपिटेशन मारले तरी चालेल, पण डाईट हे मेन आहे. तर डाईटचा किती रोल प्ले करतो 100% पैकी फिटनेस मध्ये, म्हणजे एक्सरसाइज आणि डाईट, तर किती पर्सेंटेज देशील तू दोघांना? दोघांमध्ये पर्सेंटेज विचारशील अनिकेत तुम्हाला, तर मी सांगेल 85 to 90% डाएट काम करतो. 90% डाईट? येस, ऍक्च्युली मी माझ्या क्लायंट जरी आला माझ्याकडे ना कोणी, तर कोणी असेल ना, इथे सुद्धा ऑनलाईन आहेत भरपूर जण, तर त्यांना विचारावं. पहिल्याच दिवशी मी फीस भरण्याच्या आधी सांगतो की माझं काम इथे 45 मिनिट्सचं आहे, मॅक्झिमम 1 तासाचं. तुम्ही येणार, तुम्ही चेंज वगैरे करणार, जाणार, 1 तास तुम्ही माझ्यासोबत आहे. पण उरलेले 23 तास तुम्ही जे करतात त्याच्यावर तुमचं ट्रान्सफॉर्मेशन डिपेंड करतं. मी इथे कितीही वर्कआउट घेईल की ते
तुम्हाला तिथे घरी जाऊन तुम्ही काय डाएट करताय, किती डाएट करताय. हे बघ, एकदम कमी खाणं सुद्धा चांगलं नाहीये. काही लोक म्हणतात की मी एकच टाइम जेवतो, माझं कमी होऊन जाईल. नो डाऊट, फॅट बॉडी बनवत राहते. तुम्ही ते कधीच नाही केलं पाहिजे. खाणं कमी करून तुमचं वेट कमी नाही होणार, आणि खूप खात राहिले येण्यासारखे तरी तुमच्या अंगाला ते लागत नाही, तर तुमचं वेट वाढणारही नाही. डिसिप्लिन मध्ये, एका चेन मध्ये, एका सिस्टीम मध्ये काय खायचं, किती खायचं, पण डाएटचा रोल खूप मोठा आहे. येस येस येस, बरोबर आहे. सो आफ्टर दॅट डाएटचा रोल झाले न्यूट्रिशन प्रोडक्ट्स. आता मी खूप जणांचं एक न्यूज ऐकली होती, एका दिवसा म्हणजे काही दिवसांआधी न्यूज चॅनल बघत होतो. उसमें एक ऐसा था कि एक बॉडी बिल्डर था, एक पुणे का, उसने कुछ तो भी न्यूट्रिशन वगैरह लिए, उसको साइड इफेक्ट्स हुए, अनफॉर्चुनेटली ही डाइड ड्यू टू दॅट एक्स्ट्रा थिंग. स्टिरॉइड्स असतील काय असतील मला त्याची काही माहिती नाही. सो व्हॉट्स द प्रोटीन्स घेणं, बीसीसीए, एल कॅरेटाईन काय असेल हा एक प्रकार, किंवा स्टिरॉइड्स, हा प्रकार काय फिटनेस मध्ये? अनिकेत, सगळ्यात पहिले जसं तू म्हटला ना, लोकांच्या डोक्यामध्ये ना खूप जास्त स्टेरिओटाईप बनलेले आहे की प्रोटीन घेणं चुकीचं आहे किंवा प्रोटीन घेणं खराब आहे, किंवा तुम्हाला प्रोटीन हे होणार, ते होणार, नंतर पोट सुटणार, चेहरा खराब होणार, तुम्हाला किडनी खराब होणार. सगळ्यात मोठा पॉइंट किडनी. लॉजिक नाहीये, काहीच लॉजिक नाही त्याच्या मागे. की सिंपलची गोष्ट आहे ती, की जे आता जसं मी म्हटलो की डाळीत प्रोटीन आहे, तोच रॉ प्रोटीन तुम्हाला इथे टाकून दिलाय. आपण म्हणतो अंड्यामध्ये प्रोटीन आहे, तोच प्रोटीन काढून तुम्हाला इथे टाकून दिलाय. फरक आहे स्टेरॉइड मध्ये, प्रोटीन मध्ये. ठीक आहे, स्टेरॉइड त्यावेळेस घेतात, स्टेरॉइड हा ड्रग आहे, स्टेरॉइड त्यावेळेस घेतात ज्यावेळेस तुम्ही कोणत्या कॉम्पिटिशनवर आहात, तुमचा काहीतरी एक चांगलं गोल आहे, आणि ते सुद्धा घेतात ना, तर त्याच्या मागे खूप काही गोष्टी आहेत. त्यांना तिथे डाएट सुद्धा फॉलो करावा लागतो, आणि त्यांना ती सायकल सुद्धा मेंटेन करावं लागते. तर ते एक जसं म्हणतात ना आपण स्टंट करतोय तर कोणाच्या निगराणीच्या खालीच करा, तर तशातली गोष्ट आहे. जोपर्यंत प्रॉपर एक टीचर नाहीये तुमच्याकडे, मेंटॉर नाहीये, तोपर्यंत तुम्ही स्टेरॉइड घेत नाही. तर ती झाली नेक्स्ट लेवल. आणि राहिलं गोष्ट आपला प्रोटीनचा. तर प्रोटीनचा असा आहे की फॉर एक्झाम्पल जे एग्स खातात, ठीक आहे, तर 3 ग्राम प्रोटीन येतं एका एग व्हाईट मध्ये. आपण अक्षय कुमारची ऍड बघतो आजकाल, आय थिंक हॉर्लेक्सची का कशाची ऍड येते, तो म्हणतो 75 ग्राम तुमचं वेट आहे तर 75 ग्राम तुम्हाला प्रोटीन भेटलं पाहिजे दिवसाचं. ठीक आहे, तर हे एक लॉजिक आहे, हे सायन्सने प्रूव्ह केलेलं आहे. आणि त्यातही आपण जेव्हा वर्कआउट करतोय, मसल बिल्डिंग करतोय, तर आपल्याला जर माझं वेट 75 आहे तर मला 150 ग्राम प्रोटीन इंटेक पाहिजे दिवसभरात. ठीक आहे, आता समजा मला 3 ग्राम अंडे आहे, 3 ग्राम एका अंड्यामध्ये प्रोटीन आहे, तर मी 50 अंडे खाणार नाही ना अनिकेत दिवसभरामध्ये, पॉसिबल नाही. किंवा चपातीमध्ये 6 ग्राम येतो, तर 50 ग्राम पूर्ण करण्यासाठी मी चपातीही खाणार नाही, तितक्या मी भाज्याही खाऊ शकत नाही. सिंपल. आणि त्याच्यात मेन म्हणजे जर मी ते खाल्लं जरी, तर त्याच्यात फॅट सुद्धा येणार, त्याच्यात कार्ब सुद्धा येणार, त्याच्यात फायबर सुद्धा येणार, त्याच्यात बाकीच्या गोष्टी येणार ज्या मला नाही पाहिजे. पाहिजे. ठीक आहे, तर हेच रॉ प्रोटीन काढून एका डब्यात टाकलेलं असतं, आणि त्याला नाव देतो आपण वे प्रोटीन किंवा कॉन्सन्ट्रेटेड प्रोटीन, ऍडव्हान्स प्रोटीन, जे काही असतं त्याच्या लेवल्स असतं त्यांच्या प्युरिफाईंग प्रमाणानुसार. तर काहीच प्रॉब्लेम नाहीये त्याच्यात, तुम्ही जर प्रोटीन घेता येतं. फक्त इतकं आहे की तुम्ही 10 अंडे खाणार तर तुम्हाला 30 ग्राम भेटणार, आणि याचा फक्त एक स्कूप घेणार तर 30 ग्राम भेटणार, आणि तेही फक्त प्रोटीन भेटणार, जे की तुम्हाला गरजेचं आहे. पण कोणता ब्रँड घेताय तुम्ही कसा घेताय. आणि अगेन मी परतही, माझ्याकडूनही कोणी प्रोडक्ट जर घेतय कोणत्याही प्रोटीनचं, मी त्याला सुद्धा हेच सांगतो दरवेळेस की भाऊ तू हा विचार नको करू, तू एक खाल्लं तुझी बॉडी बनली. ठीक आहे, कधीच नाही होणार. तुम्ही लाईनीने जर चालताय ना, तर डाएट, तुमचा वर्कआउट आणि तुमचं न्यूट्रिशन प्रोडक्ट, हे तिन्ही पण लाईनीने चालले पाहिजे. तुम्ही प्रोटीन सुद्धा घेताय बाहेरचं, तरी सुद्धा तुम्हाला डाएट तितका स्ट्रिक्ट पाहिजेच. तो हीटही कधी कधी निर्माण करतो. ती हीट न येण्यासाठी तुम्हाला फ्रुट्स आणि सलाद सुद्धा वाढवावे लागतात. तर हे लोकांचे मिसकन्सेप्शन्स आहेत. आणि सरळ सरळ मी जर लॉजिकली सांगू तुला एक गोष्ट ना, की जे काय म्हणतात त्याला, जे लोक स्वतः नाही घेत ना, किंवा समोर दुसरा कोण चाललाय ते याला म्हणतात की यार नाही नाही नाही, सिंपल लॉजिक आहे. मला खूप जण म्हणतात पावडर घेऊन बॉडी बनवली. एकच लॉजिक आहे अशा लोकांसाठी फक्त, की ठीक आहे भाऊ, मी 5 किलोचा डब्बा तुला एक स्पॉन्सर करतो, 5,000 रुपये माझे टाकून, आणि तू हे 5 किलो 2 महिन्यात संपव आणि फक्त बॉडी बनवून दाखव. जर का ते झालं तर मी ऍग्री करतो की पावडर खाऊन बॉडी बनते. काही लॉजिक नाहीये त्याच्या मागे, सायन्स आहे त्याच्या मागे, न्यूट्रिशन थिंग्स आहेत, त्या तुम्ही वाचून घ्या किंवा कोणालाही कन्सल्ट करण्यासाठी विचारा. डॉक्टर, अरे स्वतः डॉक्टर सांगतात की तुम्हाला प्रोटीन पाहिजे. तुम्हाला डॉक्टर सुद्धा सांगतात की आता हे अक्षय कुमार काय ऍड करतोय, त्याच्यात काय वे प्रोटीन आहे.
डेली लाईफ मध्ये ठेवा म्हणतोय तो, प्रत्येकाच्या लाईफ मध्ये म्हणतोय तो, आपण तर वर्कआउट करतोय. फरक इतका आहे की ते लोकांचं एक स्टेरियोटाईप बनलेलं आहे. हा, नो डाऊट, जसं तू सांगितलं ती एक केस झाली, ती केस होणार. अति गोष्ट कोणतीही चांगली नाहीये, आपल्याला माहितीये. इव्हन जास्त पाणी सुद्धा पिलं आपण ना तर ते चांगलं नाहीये, आपल्याला युरिन फ्लो प्रॉब्लेम देणार. तर पाण्यासारखी गोष्ट पण हानिकारक आहे, मग आपण असं म्हणणार का? नाही. तुम्ही पाणी प्या, पण त्या लिमिटमध्ये प्या, त्या सिस्टीमने प्या, त्या वेळेस प्या, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. तसंच न्यूट्रिशन प्रोडक्ट आहे, तुम्ही खा, पण त्या रुटीन मध्ये खा आणि त्या प्रमाणात खा, गायडन्स मध्ये खा कोणाच्या, तर त्याचाही तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. तुम्ही म्हणणार, तुम्हाला जर तुमच्या ट्रेनरने सांगितलं एक स्कूप घ्या, 2 स्कूप घ्या, स्टेप बाय स्टेप जात असतात, आणि तुम्ही म्हटले आजच बॉडी पाहिजे 3 स्कूप खाणार, तुम्हाला प्रॉब्लेम होणार. कोणतीही गोष्ट अति केल्यावर प्रॉब्लेम होणार. बरोबर. आता मला आपण आपले क्वेश्चन्स आता संपलेले आहेत, सो आय विल लाईक टू फोकस ऑन सम क्वेश्चन्स, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, बिकॉज आता सगळ्यांना होळी पण जाळायची असेल. होळी आहे आज, सो हॅपी होळी टू एव्हरीवन देअर प्रेझेंट. सो वी विल म्हणजे आपलं हाफ एन आवरचं सेशन होतं, पण जवळपास आता 1 hour होत आलंय. वी हॅव लॉट्स टू डिस्कस. अजून एकदा आपण लाईव्ह येऊयात कधीतरी, तर वी विल डिस्कस की कमेंट्स मध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतंय, मी ते तुला क्वेश्चन्स विचारतो की कॉफी डेली बेसिसवर घेणं योग्य आहे का? इज कॉफी अनहेल्दी इफ टेकन ऑन अ डेली बेसिस? डेली बेसिस जसं मी आता सांगितलं, कोणती गोष्ट चांगली नाहीच आहे रेग्युलर मध्ये, पण तुम्ही घेतायत तर काहीच प्रॉब्लेम नाही. मी सेम परत तेच सांगणार की हा, मी काय सांगेल की दुधात नका घेऊ कॉफी. दुधामध्ये मिक्स झाल्यानंतर आहे ना, कॉफीचे जे इन्ग्रेडियंट बनतात, जी कॉफीची जी काय म्हणतात शार्पनेस आहे, कॉफीचं जे मेन काम आहे तुम्हाला एनर्जाइज करण्याचं, एम्प्लिफाय करण्याचं, ते होणार नाही. तुम्ही ब्लॅक कॉफी घ्या, डेली घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. तो तुम्हाला हेल्पच करेल, नो डाऊट. Next, masala oats has lot of processing. Instead, use raw oats. तर raw oats आणि मसाला ओट्स म्हणजे आपले प्रोसेस ओट्स, काही फरक पडतो का त्यामध्ये? फरक टेस्टचा पडतो अनिकेत, आणि नो डाऊट कुठे ना कुठे न्यूट्रिशन काय म्हणतात आपण सॅक्रिफाईस होतच त्याच्यात. पण जसं आपण आता बोललो की लोकांना डाएट टेस्टी पाहिजे, तर थोडासा न्यूट्रिशन फॅक्ट त्याच्यात कमी होणार, पण तुम्हाला टेस्टच्या हिशोबाने ओट्स तसे भेटणार, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. जितकं होऊ शकते तितकं रॉ ठेवा तर सगळ्यात भारी. बरोबर. म्हणजे रॉ ओट्स कधी पण बेस्ट आहे, पण जर इफ यू आर अ बिगिनर यू कॅन स्टार्ट विथ प्रोसेस ओट्स बिकॉज इट हॅज टेस्ट. बरोबर. येस येस येस, बिलकुल. नाही तर रॉ वेट्सला सुद्धा, रॉ ओट्सला सुद्धा बनवण्याचे खूप काही तरीके आहेत, युट्यूबवर अवेलेबल आहे, तर ते आपण बनवू शकतो. आणि सगळ्यात मेन म्हणजे कोणतीही गोष्ट बनवताना वेट लॉस साठी ऑइलचा यूज खूप कमी पाहिजे, तूप कमी पाहिजे, आणि ऑइल पण होईल तितकं ऑलिव्ह ऑइल यूज केलेलं सगळ्यात भारी. ते तुम्ही वेट लॉसवर असो, गेनवर असो, काही प्रॉब्लेम नाही. ऑलिव्ह ऑइल इज बेस्ट तुमच्या पूर्ण हार्टसाठी, पूर्ण प्रोसेससाठी, तुमच्या डायजेस्टिव्ह साठी, तुमच्या लंग्ससाठी. तर ऑलिव्ह ऑइल आपण यूज केलं पाहिजे. हे बेनिफिशियल होतं पॉईंट, कारण मला माहिती नव्हतं हे ऑलिव्ह ऑइलचं. द नेक्स्ट क्वेश्चन वी विल मूव ऑन. स्लीपिंग 4 to 5 hours इज इनफ विथ हाफ एन आवर नॅप? मला हे समजलं नाही, पण मी माझ्या हिशोबाने हा क्वेश्चन विचारतो की अगर या वॉक कर रहे हैं या मैं जिम नहीं कर रहा हूँ, जस्ट मैं सुबह शाम वॉक कर रहा हूँ, अच्छे से डाइट प्लान मेंटेन कर रहा हूँ, तो मेरी नींद कितनी होनी चाहिए ऑन एन एवरेज? ऑन एन एवरेज देखो, हम बहुत सुनते हैं कि 8 घंटे चाहिए, 7 घंटे चाहिए, 6 घंटे चाहिए, 5 घंटे चाहिए. हर किसी का अलग है. कोई बोलता है 4 घंटे सो के भी सब कुछ होता है. तो सबसे बेसिक बात, प्रैक्टिकली बात करूंगा डायरेक्टली, कि ये हर किसी के बॉडी टाइप पर डिपेंड करता है, ये तुम्हारे डेली रूटीन पर डिपेंड करता है, और सबसे मेन बात, तुम दिन भर जो खाते हो, ठीक आहे, तुम अगर हर चीज अच्छी अच्छी खाओगे, जैसे आपण म्हणतो ना अमीर लोकांचं जेवण, श्रीमंतांचं जेवण, ठीक आहे, जर का ते आपण करतोय, ड्रायफ्रुट्स आहे, फ्रुट्स आहे, सलाद आहेत, ह्या गोष्टी आपण घेतोय ना, तर आपली बॉडी खूप जास्त एनर्जी सोबतच दिवसभर काम करते. आणि जसं मी सांगितलं, स्लीप हॉर्मोन वाढवण्यासाठी रात्री डार्क चॉकलेट आणि अक्रोड जर तुम्ही खाताय, वॉलनट, तर तुमची स्लीप पण चांगली होणार. तर तुम्ही 4 ते 5 तास बिलकुल झोपू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. 5 तासाच्या वर तुम्हाला गरज नाही की तुम्ही झोपायचे. तुम्ही उठल्यानंतर एक रिफ्रेशमेंटसाठी बॉडीला हे करा, डिटॉक्सिकेट करा. तुम्ही ब्लॅक कॉफी प्या, ग्रीन टी घ्या, लिंबू पाणी घ्या, तुम्ही योगा करा, 10 मिनिटाचं मेडिटेशन करा. 10 मिनिटाचं मेडिटेशन तुमची 1 hour स्लीप इक्वल करतं. हे फॅक्ट आहे. येस, तर ते तुम्ही करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. 4 ते 5 तास इज इनफ, डिपेंडिंग अपॉन, जसं मी सांगितलं की सिनारिओज काय तुमच्या लाईफचे, तुमची वर्क लाईफ कशी आहे आणि तुमची बॉडी टाईप कशी आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे की जिम सुटल्यावर कशी बॉडी मेंटेन करायला पाहिजे घरी?
म्हणजे खूप लोकांचा असा प्रॉब्लेम होता. आता मेन क्वेश्चन आता सध्या लोकांमध्ये असेल की लॉकडाऊन मुळे जिम बंद आहेत, जिम क्लोज, एव्हरी जिम इज क्लोज. सो अँड नो वन इज टेकिंग रिस्क फॉर गोइंग टू जिम बिकॉज ऑफ कोविड. आपण तिथे जाऊन येस. इन्फेक्ट होण्यापेक्षा एव्हरीवन इज ट्राईंग टू डू एक्सरसाइज ॲट होम. सो जिम सुटल्यानंतर बॉडी कशी मेंटेन करायची? तर ऑब्विस आन्सर आहे डाईट. तर डाईट फॉलो करून होईल का हे? येस अनिकेत, भरपूर गोष्टी. सगळ्यात पहिले मी माझ्यावरून सांगेल की हा क्वेश्चन आला, मला खूप चांगलं वाटलं. मी शेअर करण्यावरच होतो ते. मी माझी ट्रान्सफॉर्मेशन जर्नी जी एकदम स्ट्रिक्टली सुरू केली ती मागच्या लॉकडाऊन मध्ये. तर माझं जर इन्स्टा प्रोफाईलवर कोणी खाली गेलं तर मी टेरेसवर वर्कआउट करायचो. ठीक आहे. तर तुम्ही खूप काही गोष्टी, खूप एक्सरसाइज करू शकता. जसं मी आता हे वेट लॉस वाल्यांच्या एक्सरसाइज सांगितल्या 5 एक्सरसाइज, त्या सगळ्या विदाऊट जिम होतात. काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला स्टॅमिना स्ट्रेंथ वाढवण्यासाठी भरपूर एक्सरसाइज आहेत त्या तुम्हाला घरी होतात. डाएट तुम्ही रेग्युलर फॉलो करू शकतात. आणि द मेन थिंग की माझं लास्ट जानेवारी पासून ते आतापर्यंत, समजा एक मागच्या आठवड्यापर्यंत माझं वर्कआउट चालू नव्हतं. पर्सनली मला हार्पर्स झोस्टर कॉल्ड नागिन नावाची एक आजार आहे, ते झालेलं होतं, कांण्याचा ऍडव्हान्स व्हर्जन. तर त्याच्यात हीट आणि एक्झर्शन वगैरे चालत नाही. तर इव्हन मी सुद्धा 2 महिन्यापासून घरी आहे विदाऊट जिम. पण स्वतःला मेंटेन करायचंय. तर असं काही नाही की मला ढेरी सुटली. माझा नो डाऊट माझी मसल क्वालिटी थोडी कमी झाली, माझी साईज थोडी आशेची अशी झाली. तो इफेक्ट होणार, तो बेसिक आहे, नॅचरल आहे. पण असं काही नाही की माझी 2 महिन्यापासून जिम सोडली तर माझी सगळी मेहनत गेली, मी शेपमध्ये नाहीये, मला ढेरी सुटली, मला फॅट सुटला. इतकं आहे की डाएट तितकं कन्सिस्टंटली ठेवा आणि स्वतःला कॅलरीज खाण्यापेक्षा जास्त बर्न करण्यावर फोकस करा. कॅलरी डेफिसिट यूज करायचं. सगळ्यात बेस्ट, सगळ्यात बेस्ट. तर खूप नेक्स्ट काही एक्सरसाइज आहेत अशा. मला तुम्ही डीएमही करू शकतात कोणाला पाहिजे असेल तर, होम वर्कआउटचे प्लॅन. तर ते सुद्धा आपण प्रोव्हाइड करू शकतो. युट्यूबवर सुद्धा तुम्हाला भरपूर एक्सरसाइज भेटतात जे तुम्ही करू शकता. डेली बेसिसवर राईस खाणं योग्य आहे का? डेली बेसिस पर राईस खाना चाहिए या नहीं? यस, खाना चाहिए. क्वांटिटी कम होनी चाहिए. पर्सनली मुझे पूछेंगे तो राइस खाने से ही वेट बढ़ता है ऐसा नहीं है. मेरे पास जो वेट लूज वाले भी है उनको भी मैं डाइट में राइस देता हूँ. और हर किसी का सवाल पहले ही दिन ये होता है कि सर राइस. मैं बोला तू खा. ठीक है, राइस सिर्फ वेट गेन के लिए नहीं है. हाँ इतना है, डिनर में मत खाओ. राइस हो सके उतना ब्रेकफास्ट में खा लो या फिर मॉर्निंग में लंच में खा लो. डिनर में मत खाओ. और इसका रीजन ऐसा है कि ना एनर्जी देता है राइस. कार्ब्स बहुत हाई लेवल पे होता है, बहुत ज्यादा हाई लेवल पे. तो कार्बोहाइड्रेट, फाइबर वगैरह का जब मिक्सचर होता है तो तुम्हारे अंदर, और राइस ग्लूकोज बनाता है तो वो तुमको एनर्जी देता है, तुमको फ्रेश रखता है. तो एनर्जी तुम्हें खाना, और वेट लिफ्ट जब करने की बात आएगी, स्ट्रेंथ की जब बात आएगी तो कार्बोहाइड्रेट्स काम करेंगे. तो तुमको राइस चाहिए. रोज खा सकते हो, लिमिट में खाओ. बस राइस बोले तो राइस साउथ इंडियन ऐसा ऐसे राइस मत खाओ. तो फिर तो कोई मतलब नहीं आ रहा है. यस. आता लास्टचे 2 क्वेश्चन की पोट कमी करायचे एक्सरसाइज जे तू सांगितलंयस, एकदा रिपीट करून टाक. 5 एक्सरसाइज कोणत्या होत्या दॅट वी कॅन डू ॲट होम विदाउट फॅट बर्निंग साठी एक्सरसाइज तुम्ही करू शकता. बर्पीज, जम्पिंग जॅक्स, माउंटेन क्लाइम्बिंग, हाय नीज जम्प, स्कॉट जम्प. अँड स्पेसिफिक पोटाचं बोलणार तर तुम्ही माउंटेन क्लाइम्बिंग करा अप्पर साइडला, अँड क्रंचेस करा, प्लँक होल्ड करा आणि प्लँक अप डाऊन करा. ओके. तुम्हाला हे तुम्ही नावं सर्च करणार, तुम्हाला युट्यूबवर वगैरे भेटून जाणार. नाही तर मला मेसेज करा, काही प्रॉब्लेम नाही, ज्याला पण पाहिजे. तर अशा भरपूर एक्सरसाइज आहे, फक्त पोटावर पण तुम्ही हिट करू शकता. You can go on his Instagram account, Chetan Tole. We are live on his account also. If any followers of mine are seeing this live, so they can go on Chetan Tole's and Instagram account and they can message him regarding which exercise they can perform. कारण की मलाही एवढ्या एक्सरसाइजेसचे नाव माहिती नाही. यू कॅन मेसेज हिम, तो तुम्हाला पाठवेल आणि तो तुम्हाला तो व्हिडिओजही अपलोड करतो इंस्टाग्रामवर. तो तुम्ही त्याला नक्की फॉलो करा. त्याचा इंस्टाग्राम आयडी आहे चेतन टोले, नक्की त्याला फॉलो करा. त्याच्यानंतर आहे हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी डाएट कसं असलं पाहिजे. व्हेरियस स्टुडंट्स आर हॉस्टेलाइज, दे आर लिव्हिंग इन हॉस्टेल. हॉस्टेलमध्ये काय पाहिजे? हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी बघ, जर तुम्ही एक चांगली, समजा तुझ्यासारखी फिजिक आहे की ज्याला काही वाढायचं नाहीये, खास काही करायचं नाहीये, तर तो एक बेसिक ठेवू शकतो. फक्त तुम्ही काय करा, हॉस्टेलमध्ये जिथे जेवण करताय ऑइल कमी खा, साखर कमी खा. 2 गोष्टी, मिरची मसाला कमी खा. 3 ते 4 गोष्टी कमी करा. हॉस्टेलचे मुलं चाय खूप पितात, चाय कमी घ्या, बिलकुल नका घेऊ. ऑलमोस्ट दूध चाय कमी करा. या गोष्टी कमी ठेवा. बाकी तुम्ही जे खातायत
ते पोट भरून खा, काहीच ओके. प्रॉब्लेम नाही. येस, तुम्ही भाजी पोळी खाताय, बिंदास खा, काहीच प्रॉब्लेम नाही. येस, तुम्ही इतकं करू शकता की तुम्ही हॉस्टेलमध्ये राहताय, तुम्ही घरून ड्रायफ्रूटचे डबे मागवा, ड्रायफ्रूट दिवसभर खात राहा थोडे थोडे, मॉर्निंगला खाल्ले सगळ्यात बेस्ट. आणि त्याच्यासोबत तुम्ही बाहेरून हॉस्टेलमध्ये जरी असले ना, तर आजकालचे मुलं ना अनिकेत 20 रुपयाची सिगरेट बाहेरून बिंदास विकत घेतात, त्याच्यात 40 रुपये 100 रुपये बिंदास टाकतात. पण प्रॉब्लेम काय आहे ना, त्याला 40 रुपयाचा नारळ पाणी कोणी घेत नाही. अरे इतकं महाग महाग, आहे. इतकं महाग नारळ पाणी. सेम सेम गोष्टी आहेत त्या. आणि तसंच आपण न्यूट्रिशन प्रोडक्टवर बोलत होतो, मला आता आठवलं. लोक म्हणतात की यार याच्याने किडनी खराब होते, आणि सिगरेटच्या बॉक्सवर आणि दारूंच्या याच्यावर क्लिअर कट लिहिलेलं असतं की हे तुम्हाला मारणार आहे, तरी सुद्धा आपण त्याला हजारो रुपये देऊन, येस, त्याला हजारो रुपये देऊन आपण घेतो. पण याच्याने जे काही चांगलं होऊ शकतं, पण फक्त एकाचं कोणाचं ऐकलं किडनी खराब होते तर नाही. आणि इतकं महाग कोण घेणार, येडा आहे का तू? समजा 1000 रुपये किलो तुला वे प्रोटीन घ्यायचंय जे महिनाभर चालेल, नाही नाही नाही, त्यापेक्षा 2 क्वार्टर घेऊ 500-500 वाल्या, एका रात्रीत संपतील. हे की नाही? येस. बरोबर. सो वी विल एंड द लाईव्ह चॅट हिअर. आणि कोणी चेतनचे लाईव्ह फॉलोअर्स जर बघत असेल, माझं इंट्रोडक्शन असं आहे. माय नेम इज अनिकेत कदम. आय एम मिस्टर परफेक्ट औरंगाबाद 2019 and I'm also a CA student. Apart from that, I'm also a YouTuber. I have 12,000 followers there, subscribers there, and I share CA related stuff. आणि काही ब्लॉग्स पण बनवतो आपल्या स्टुडंट्स, आपल्या मित्रांसाठी. आणि माझ्या चॅनलवर जर मी फायनान्स रिलेटेड स्टफ चालू केलेलं आहे. युअर फायनान्स हब नावाने एक इंस्टाग्राम अकाउंट आहे, तुम्ही त्याला जाऊन फॉलो करा. त्याच्यात तुम्हाला इन्व्हेस्टिंग टिप्स मी देत जाईल रिगार्डिंग स्टॉक मार्केट, रिगार्डिंग शेअर मार्केट, आणि त्याचा तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये कसा बेनिफिट होईल ते मी तुम्हाला काळजी घेईल. आणि माझे फॉलोअर्स कोणी बघत असेल तर चेतन टोले या अकाउंटला नक्की फॉलो करा. आणि थँक्यू सो मच. ट्रान्सफॉर्मेशनसाठी ज्याला कोणाला असेल मला डीएम करा. आपण ऑनलाईन सुद्धा डाएट देऊ शकतो, वर्कआउट सेशन घेऊ शकतो. तुमची जशी रिक्वायरमेंट असेल तशी. माझ्या जिमवर आले तर सगळ्यात बेस्ट, त्याच्यासाठी तर काही प्रॉब्लेमच नाहीये. इव्हन माझ्याकडे छावणी पासून आणि राजा बाजार पासून क्लायंट येतात. मी टीव्ही सेंटरला राहायला आहे, माझी जिम सुद्धा इकडे. पण येणारे येतात, रिझल्ट आहे म्हणून कंटिन्यू आहेत माझ्याकडे. तर तुम्ही बिंदास करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि अजून एक गोष्ट, मी जसं स्टार्टिंगलाच बोललो होतो, तर की ना तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन व्हायचंय, तुम्हाला कोणती डिसिप्लिन, तुम्हाला कोणती गोष्ट शिकायची आहे ना, तर तुम्हाला खर्च करावा लागेल. तर यार सगळ्यात मेन ना मला म्हणजे वाईट या गोष्टीचं वाटतं ना, लोकांना काय वाटतं की यार याला फक्त डाएट लिहून तर द्यायचं आहे, याला फक्त वर्कआउट सांगायचं तर आहे, तर लोक म्हणतात फीस कशाची. ठीक आहे ना. तर हे मेंटॅलिटी सोडावं लागेल. नो डाऊट लोकांत त्याच्यात सुद्धा मेहनत असते मुलांना, आणि त्याच्यात सुद्धा काही ना काही आम्ही वेळ टाकलेला आहे, डिवोट केलेला आहे. त्याच्यात आम्ही शिकलो आहे, आज इथपर्यंत पोहोचलो आहे की लाईव्ह येऊ शकतो तुमच्या समोर, तुमच्या क्वेश्चनला फेस करू शकतो. तर कुठे ना कुठे इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्या मागे, तर त्याची मेहनत असते. तर तुम्ही सगळ्यात मेन लोकांचा विचार असा आहे मुलांचा की ना यार पर्सनल ट्रेनिंग कोण लावणार, 500 रुपये महिन्याची जिम आहे, तो ट्रेनर काय तर सांगणार आहे आपल्याला. पण तुम्ही 1 महिना ट्रेनिंग घेऊन बघा. तुम्ही बाहेरच्या मित्रांसोबत हॉटेलला जाण्याचे, दारू पिण्याचे पैसे जे ट्रेनरला देऊन बघा. तुम्हाला स्वतःला फरक कळेल की तुम्ही जी एक्सरसाइज करतात आणि तुम्ही ज्या गोष्टी खातात युट्यूब वरून ऐकून, त्या तुमच्या बॉडीच्या हिशोबाने कितपत बरोबर आहे. आणि डाएट, न्यूट्रिशन, वर्कआउट या गोष्टी अशा आहे ना की पर्सन टू पर्सन चेंज होणार, सब्जेक्टिव्ह आहे. आज मी इथे जे काही बोललो, भरपूर जण म्हणतील यार अरे तो तर असं बोलत होता, या चेतनला काही कळत नाही. किंवा कोणी माझ्या खूप जवळचा असेल, तू म्हणेल अरे त्याला काही कळत नाही, चेतन तर असा बोलला. काहीही नाही. प्रत्येक गोष्टी एक कन्सेप्ट वाईज चालते, सब्जेक्टिव्ह चालते. कोणी म्हणणार की राईस नका खाऊ, बिलकुल, पण मी म्हणतोय राईस खा. डिपेंड आहे. माझ्या डाएटमध्ये राईसच्या जागेवर दुसऱ्या गोष्टी असतात अजून वेगळ्या त्याला कंट्रोल करण्यासाठी. आणि काही फक्त प्युअर प्रोटीनवर फोकस करतात, ते कार्ब नाही टाकणार. मेन पॉइंट इज रिझल्ट. आणि तुम्ही ज्याच्याकडून जे काही करताय त्याच्यावर तुमचा भरोसा, तुमचा विश्वास पाहिजे टोटली की हा म्हणतोय तर राईट म्हणतोय. येस, तुम्हाला कुठे वाईट वाटतंय, स्वतःच्या बॉडीमध्ये फील होतंय, तर बिंदा शेअर करा. मग त्याला आपण चेंज करू की काय प्रॉब्लेम येतो. येस, असंच झालं. आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टरला आपण असं नाही म्हणू शकत की यार फक्त तुला गोळ्या औषध लिहून द्यायचे, त्याचे 500 रुपये तू कशाला घेतोय. हा राईट. ते असं नाही चालत, कारण की इट सब्जेक्टिव्ह टर्म आहे. त्यांनी चांगलं त्याच्यामध्ये घातलेले. ही हॅज इन्व्हेस्टेड 4 years ऑफ लर्निंग इन इट, आणि ते तुमच्या बॉडीवर डिपेंड करतं. आणि प्रत्येकाचं एक सब्जेक्टिव्ह बॉडी टाईप असतं, त्याच्या हिशोबाने ते डिपेंड करतं. त्यांनी एक जनरलाइज सांगितलं की कोणाला राईस चालतो, कोणाला राईस चालत नाही. कोणी म्हणजे फॅटी सबस्टन्स घेऊ शकता, कोणी नाही घेऊ शकत. अति तुम्ही असेल तर मग ते
सब्जेक्ट टू सब्जेक्ट. त्यासाठी तुम्हाला एक ट्रेनर पाहिजे, एक न्यूट्रिशनिस्ट पाहिजे, एक डायटिशियन पाहिजे, ज्याच्याकडे जाऊन तुम्ही या सगळ्या आणि गोष्टी मेन माहिती गोष्ट त्याच्यावर भरोसा पाहिजे. सगळ्यात भरोसा मेन. पाहिजे. येस येस येस. येस. ट्रस्ट ट्रस्ट व्हायटल फॅक्टर पॉइंट आहे. कोणत्याही गोष्टीचा असो, आई वडिलांचा असो किंवा नवरा बायकोचा असो किंवा एक मित्रमैत्रिणी मित्राचा असो, ट्रस्ट इज इम्पॉर्टंट. ट्रस्ट असला तर मग तुम्हाला फरक नक्की दिसून येईल. तर वी विल एंड दिस लाईव्ह चॅट. चेतन, थँक्यू सो येस. मच तुझा वेळ येस. थँक्यू सो मच अनिकेत इन्व्हाइट केल्याबद्दल. आय हॅव रिक्वेस्टेड रादर मीच तुला इन्व्हाइट केलेलं आहे. आपला प्रॉब्लेम आला होता. बट येस, आता कळालं मला की इतका वेळ का लागत होता आपल्याला कनेक्ट होण्यासाठी. ग्रेट थिंग्स टेक टाइम. अँड ऍक्च्युली आपला फर्स्ट एक्सपिरियन्स होता अनिकेत. आपल्याला ती एक वेळ होती आपल्याकडे 34 मेंबर लाईव्ह होते एक साथ. आणि आपण टाइम एक्सटेंड केला. कमेंट मध्ये मी वाचत होतो, 2 जण म्हणत होते 1 hour करा, 2 hour करा. तर लोकांना कुठे ना कुठे पॉझिटिव्हिटी येत होती. लोकांना वाटत होतं की यस, जे काही सांगताय हे कामाचं सांगताय आपल्या. वायफळ गप्पा नाहीये. कुडोज टू अस. चलो, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच आलोक, चैतन्य, सौरभ. थँक्यू अजून सो मच गाईज. हॅपी होली टू ऑल. थँक्यू सो मच फॉर युअर ग्रेट रिस्पॉन्स. तुमचा असा रिस्पॉन्स बाबा, बघूनच आम्हाला सबस्क्राईब. अजून पुढे काही करण्याचं अजून मोटिवेशन येणार. आणि नक्की करू आम्ही, लवकरच करूया. थँक्यू. करू. ओके, चलो बाय बाय.